आज नारायणगाव मुक्ताबाई समाज कार्यालयामध्ये नारायणगाव आणि वाळू या दोन गावच्या जे एसआयचं काम चालू त्या संदर्भात आपल्या सर्कल मीटिंगची मीटिंग आयोजित केली. त्या मीटिंगला उपस्थित सर्व विविध असतील, आशा कार्यकर्ते असतील, अंगणवाडी सेवक असतील, पक्षाने दिलेले विविध असतील, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पत्रकार सर्व या ठिकाणी उपस्थित. खर तर सर्कल मॅडम मीटिंग घेतली म्हणजे काल आपल्याला मेन इन्चार्ज आपल्याला व्हिडिओ कडे हा भाग काल गेल्यानंतर व्हिडिओ म्हणजे आम्हाला मदत करा, नारायणगाव वारवाडीच फार मागे राहिले. म्हटलं सर आम्ही मदत करू आणि सगळ्यात पुढे तुम्हाला देऊ, त्याची काळजी करू नका. तर व्हिडिओ साहेब मीटिंगला येणार होतो, पण मग आता विषय त्यांचे चालू त्याच्यामध्ये येऊ शकले नाही. परंतु मला जी काळजी करायला सांग, हा राष्ट्रीय कार्यक्रम कोणी लादलेला कार्यक्रम नाही. जितका तुम्ही सांगता सर विद्यार्थ्यांचं महत्व तितकं जिव्हाळ्याचं. आणि मला सांगा, स्वतंत्र अधिकार काय आहे माणसाला? या देशामध्ये स्वतंत्र फक्त मतदानच आहे ना, आणि त्या मतदानासाठी आपल्याला ते काम करायचे. आणि मग हे काम करत असं नक्की तुम्हाला अडचणी होतात. तुम्हाला जसा शासनाचा त्रास आहे तसं सरपंचांनी सांगितलं नाही, तसा आम्हाला पक्षाचा त्रास आहे. आम्हाला सुद्धा सारख्या मिटिंग आहे. आताच मला फोन आला, 17 तारखेला मिटिंग लावा तालुक्याची, आम्हाला त्या संदर्भात माहिती करायची. परवा ग्रामविकास मंत्री फक्त अर्धा तासाची मिटिंग, एवढा पाऊस चालू होता तरी बांगल्यावर मिटिंग लावली. म्हटलं मिटिंगला आहे. तिथे गेल्यानंतर सांगितलं फक्त हे साहेबच्या विषयी, दुसरं काही नाही. त्या सूचना आम्हाला लक्ष दिल्या. फक्त हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करत मदत करत नाही. आता प्रत्येकाने सांगितलंय, प्रत्येकाने या ठिकाणी ग्रामपंचायत तुम्हाला मदत करते, पण प्रत्येक पक्षाने त्या ठिकाणी बीएलओ दिलेले आहे आणि ते बीएलओ जर मदत करत नसतील, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. ते जर करत नसतील तर आम्ही त्या ठिकाणी दुसरे तुम्हाला माणसं मिळतो, ते तुम्हाला मदत करत नसतील. परंतु मला वाटतं नारायणगाव वाघोवाडीमध्ये असं होणार नाही. चांगल्या प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणतो, जेवढ्या लवकरात लवकर काम या ठिकाणी. आणि जास्त मगाशी सर्कल मॅडमने जसं सांगितलंय, जास्त करून आपल्याकडं वादाचे किंवा हे मुद्दे येत न येतात. सगळ्यांनी प्रामाणिकपणाने काम केलं. कोणाला मतदानापासून वंचित ठेवायचा आपल्याला अधिकार अजिबात नाही आणि कुणी वंचित राहिलं पाहिजे नाही, हीच भूमिका सगळ्यांची. अजिबात कोणी राहील नाही. परंतु कुठंतरी सर्वांना मागायला पाहिजे, कुठतरी एखाद्या मतदानासाठी किंवा चुकीच्या मतदानासाठी आता तो पण धरू नये. कारण आपल्याला प्रामाणिकपणाने सगळं काम जो आहे त्याचं नाव नक्की राहिलं पाहिजे. ते टिकलं म्हणजे निकषामध्ये आहे, त्या निकषामध्ये सगळ्यांना बसून ते त्या ठिकाणी होणार. पण निकषाच्या बाहेर जाऊन जो कोणी म्हणत असेल तर मग ते चुकीचं असं काही जर झालं तर मग त्याला आणखीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास होतो, सगळ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो. आणि हा त्रास कुठे आता मॅडम, हे नारायणगाव झालं, वारवाडी झालं, जुन्नर झालं, आळापाटा झालं, उतूर झालं, राजुरी झालं, त्या गावात. आता मला सांगा ट्रायबल मध्ये काय आहे परिस्थिती? तिथं फक्त दुबार नावं काढायचे, मयत नावं काढायचे, तिथं काय अडचण? म्हणजे मोठ्या शहरांमध्ये हा कामाचा ताण आहे आणि तो त्या ठिकाणी. तिथले बुथ पण छोटे छोटे. आता ते तर सरांनी मग सांगितलं की ते 1100 1200, तिथं मला वाटतं 3 बुथ होते तिथं. मग बाहेरचं कोणी नाहीये. त्याच्यामुळं आपल्याला हे काम करत असताना आपली जबाबदारी, आपले सुद्धा शेवटी पक्षाचा त्या ठिकाणी फायदा, पक्ष सुद्धा त्या ठिकाणी सगळी काळजी केली. कारण हा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून जोरात सगळ्यांना प्रेशर पाहिजे. मंत्री सुद्धा त्यांची हातबंद झाली होती की आम्हाला तुम्हाला हे पाहिजे, हे करून सगळं तुम्ही द्या, मदत करा, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मदत करा. नुसतं तुम्हालाच नाहीये, आम्हाला तेवढी. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. चांगल्या प्रकारचं मी पुन्हा सांगतो, जे अधिकारी आता काहींनी व्यथा मांडल्याच आहे, ठीक आहे. आता आम्हालाही कळतंय ना, मुलं शाळेत जातात मुलाचं, पण हे कधीतरी
कितीतरी वर्षातून काम आलंय ते पण गरजेचं आहे आणि ते होणं सुद्धा गरजेचं आहे. तर सगळ्यांनी जर नाकारलं ते आम्हाला नाही, आम्ही हे करणार नाही, तर मग ही शेवटी काम करणार कोण? ते शासकीय काम आहे आणि ते झालं पाहिजे. त्याच्यामुळं थोडासा जरी त्रास होत असेल तर आपण तो सहन करावा. किंवा खरंच अडचण जुनियन अडचण मॅडम जुनियन अडचण असेल, खरंच त्याचा प्रॉब्लेम असला ते एखादा गेलो बदला त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही, पण त्याचं जुनियन कारण पाहिजे. पण मला नुसतं मुलांचं कारण सांगून जर असं होत असेल तर अजिबात ते असं कारण सांगू नये. मला वाटतं आता दिले काम घेतले काम ते आपण ते केलं पाहिजे आणि आपल्या वेळेच्या आत ते आपण ते संपवलं पाहिजे. आणि म्हणून आपण सर्व या ठिकाणी मला वाटतं आता महिलांना आपण कायमच जबाबदारी जास्त काम करायला सांगतो. टाइम काढली नसेल तर अशा कार्यकर्त्यांना घ्या पुढं, अंगणवाडी सेविकांना घ्या पुढं, घ्या त्यांची मदत आणि मग महिलांना आपण सातत्याने त्यावेळेस काम करतो. आता इथं उपस्थिती पाहिली तर महिलाच आणि बीएलओ आम्हाला वाटतं 25 मध्ये निम्मे तरी महिला बीएलओ असतील. आणि मग हे सगळं काम करत असताना जर महिला रडत नसतील तर मग पुरुषांनी सुद्धा रडलं नाही पाहिजे, ही माझी भूमिका आहे. म्हणजे मी असं चुकीच्या पद्धतीने बोलत नाही, परंतु हे काय वैयक्तिक आमचं किंवा गावचं काम हे सांगतोय असं गोष्ट नाही, हे राष्ट्रीयच काम आहे. मी मगाशी सांगितल्यापासून मतदानापासून आपल्याला कोणाला वंचित करता येईल आणि म्हणून आपण ते काम करू. माझी एवढीच भूमिका आहे. परत मी सांगतो की प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आहे आणि तो मतदानाचा अधिकार त्याला तो मिळाला पाहिजे, त्यापासून कुठेही वंचित राहिला पाहिजे. परंतु जे नियम आता निकषात असेल त्या निकषाप्रमाणे ते झालं पाहिजे, एवढीच माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. जे जे महसूल विभागाला जी मदत लागणार आहे किंवा सरळ बीएलओला ते तुम्ही म्हटले जर जाणकारी तुम्ही जर सांगितलं तसं आपण जाणकारी म्हणजे आपले एकत्र घेताना नाही, पण वार्डांमध्ये बूथ मध्ये तर तुम्ही सांगितलं तर त्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना तिथल्या बीएलओ सगळ्या पक्षाचे असतील, ते पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा बीएलओ असतील त्या मदतीत असतील त्यांना सांगा तिथे चांगली पटवून राहतील, सोपं करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि लवकरात लवकर जे आपण पाठीमागं राहिले ते सगळ्यात आपण अगोदर पुढे जाऊन एक चांगलं आणि त्याच्यात कुठल्याही तक्रारी न येणार असं चांगलं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि एक नारायणगावची जी परंपरा आहे किंवा वाळवाडीची जी परंपरा आहे ती आपण तालुक्याचा प्रवेशद्वार म्हणतो ना आपण, ते प्रवेशद्वार पहिलाच होईल. त्या ठिकाणी आपण चांगलं काम पुन्हा एकदा सांगतो. परंतु जाता जाता मी हे सांगणार आहे, जर एखाद्या अधिकाऱ्याने किंवा बीओनी चुकीच्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला तर त्याला त्या शिक्षेला सुद्धा पात्र जावं लागेल, हे सांगण्याने कमी पडणार नाही. त्यामुळं बीओनी आपलं चुकीचं किंवा पदाधिकाऱ्याचं अन्न ऐकता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर असं करू नका. सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम करावं अशी प्रामाणिक माझी इच्छा आहे. आपण सर्वजण करा. शेवटी आपण जरी तुम्ही काम करता सुद्धा एका कुटुंबातले एका गावातले सर्वांना एकमेकाला बरोबर घेऊन जायचं असतं. आणि म्हणून कुठल्याही तक्रारी न येता चांगल्या पद्धतीने हे काम होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज जसं खरं तर मला वाटतं एसआयचं काम मॅडम आजपासून आपल्या सगळ्यात चालू झालं असं वाटायला लागलं. आणि म्हणून जे फॉर्म आता भरून द्यायचे ते सर्वांनी त्या ठिकाणी मदत करून सहकार्य करून जे काही तक्रारीचे मुद्दे निघतील ते काय होतील तुम्ही द्या. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावर होणारे चर्चा होणारे ऑब्जेक्शन येणारे त्या सगळ्या ज्या गोष्टी होणार आहे आजच्या मीटिंग मध्ये सांगितलं म्हणजे सगळं काय क्लिअर असं होणार नाही. जे काही शंका कुशंका असतील जेवढं काय असतील ते शेवट्या वेगळ्या आहे. त्यांना जर अधिकारात नसतं तर ते नंतर त्या पेटणी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे बाकीचे काही तक्रार आपण सर्वजण सर्कल मॅडमनी मीटिंग आयोजित केली होती. मीटिंगला या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. मनापासून सर्व पुढील गावच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानत असताना मॅडम सुपरवायझर सुद्धा तुम्ही 4-5 लोक आहात बरोबर आहे. ते 4-5 लोक कुठे सुपरवायझर ते आहेत आजारी अजून थोडेसे पुढे हा मग ते असं आहे ना. मग बीओलो आजार आहेत आणि सुपरवायझर आजार नाही. आता हे चुकीचं आहे का नाही हा तुम्ही स्वीकारलं पण शासनाने आम्हाला तुम्हाला परत हे सुपरवायझर पण दिलेच नाही. सुपरवायझर सुद्धा जबाबदारी आहे ना.
त्यांच्या अडचणी असतात तुमच्यापर्यंत तुम्ही उपलब्ध नाही झालं तर सुपरवायझर पर्यंत त्यांना त्यांचं म्हणणं मानलं पाहिजे. काय एखाद्या ठिकाणी अडचण आहे त्यांनी कोणत्याशी संपर्क साधायचा, त्यांनी सुपरवायझरशी समजा तुमचा फोन नाही झाला तर सुपरवायझरशी संपर्क, म्हणून तर ते सुपरवायझर त्या ठिकाणी दिले. त्यांचे सुद्धा सुपरवायझरांनी आपलं काम त्या ठिकाणी करावं. आणि कारण नुसतं आपण यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्याला सुद्धा ते काम त्या ठिकाणी करावं लागेल. आम्ही सर्व एक ठिकाणी बसलेले व्यासपीठ असेल किंवा सोबत असेल सर्वजण मिळून चांगलं काम करूया. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.